नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या महा एपिसोडमधील आधीचा भाग मी अपलोड केलेला आहे. आता आपण बघूया पुढील भाग. तर इथे आता आदर्श सार्थकची वाट बघत असतो आणि तेवढ्यातच दरवाजा उघडण्याचा आवाज त्याला ऐकू येतो. तो धावत पळत येतो आणि अंगावरती पांघरून घेऊन तो झोपतो, कारण तो नाटक करत असतो सार्थकचं. तर इकडे आता सुधा, रेश्मा आणि वृंदा त्याला उठवण्यासाठी आलेले असतात. तर तो झोपलेला असतो. तेव्हा वृंदा म्हणते, अरे हे बघा, सार्थक अंगावरती पांघरून घेऊन झोपलाय लहान मुलांसारखा. अरे उठ, साखरपुडा आहे ना तुझा. तेव्हा सुधा म्हणत असते, हे काय चाललंय तुझं सार्थक? हे बघ, आम्ही तुला बोलवायला आलोय, तयार हो बरं. ही काय नाटकं चालली आहे तुझी? तेव्हा रेश्मा म्हणत असते, असं का झोपलाय तो? त्याची तब्येत तर बरी आहे ना? आणि ती म्हणते की सार्थक हे बघ, तू तयार हो, नंतर आपण दोघंजण बोलूया. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, त्यात काय बोलायचं आहे? तुमच्या दोघांचा साखरपुडा आहे आणि थोड्या दिवसानंतर दोघांचं लग्न आहे. सार्थक, बास झाली तुझी नाटकं. आता लवकरात लवकर उठ आणि तयार होऊन खाली ये बरं. सगळे पाहुणे रावणे आता आलेले आहेत. तेव्हा इथे सार्थक काही कुणाचं ऐकत नसतो. तो अंगावरती घेऊन झोपलेलाच असतो, कारण इथे तो सार्थक नसतो, आदर्श असतो. त्याला भीती वाटत असते, जर त्याला कोणी बघितलं तर दोघांचं भांडं फुटेल म्हणून. ते तिघेजणी गेल्यानंतर तो लगेचच आदर्श दरवाजा बंद करतो. तर इथे आता गुरुजी जायला निघालेले असतात. तेव्हा आनंदी त्यांना शिदा देते आणि सार्थक आणि आनंदी दोघंजण गुरुजींचा आशीर्वाद सुद्धा घेतात. आणि इथे सार्थक म्हणत असतो की आमचं सगळं काही चांगलं होऊ दे असा आशीर्वाद द्या. तेव्हा इकडे गुरुजी दोघेही नेहमी आनंदी राहा, सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तेव्हा सार्थक म्हणत असतो की आनंदी, तुम्हाला माझ्याबरोबर आता घरी यायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते, का सर, पण मी घरी कशी काय येऊ? तेव्हा सार्थक म्हणतो, तुम्ही आहे ना प्रश्न खूप विचारता, म्हणून आहे ना आपल्याला पोचायला उशीर होतो. आता जास्त काही प्रश्न विचारू नका, तुम्ही लवकरात लवकर माझ्याबरोबर घरी चला. तेवढ्यातच आनंदीला आता रेश्माचा फोन आलेला असतो. इथे आनंदी म्हणते की रेश्मा मॅडमचा फोन आहे. सार्थक म्हणतो की स्पीकरवरती टाका. तेव्हा रेश्मा म्हणते, आनंदी कुठे आहेस तू? तेव्हा आनंदी म्हणते, मॅडम मी तर माझ्या घरी आहे. तेव्हा रेश्मा म्हणत असते की तुला माझं एक छोटंसं काम करायचं आहे, करशील का? तेव्हा आनंदी म्हणते, हो करेन ना. तर रेश्मा म्हणते, तुला आहे ना सार्थकच्या घरी यायचं आहे, मी तिथेच आहे आणि येताना ज्वेलरी शॉपमधून माझं एक पार्सल आहे, ते तुला घेऊन यायचं आहे, चालेल का? तेव्हा आनंदी म्हणते, हो ठीक आहे, येते ना. तर इकडे वृंदा म्हणत असते, अरे वा रेश्मा, म्हणजे जिथे तुझ्या दोघांच्या अंगठ्या आहेत साखरपुड्याच्या, सार्थकची आणि तुझी, त्या तू आनंदीलाच आणायला सांगितलेस. तेव्हा रेश्मा म्हणते, हो, कारण ती तेच डिझर्व करते. ते आमच्या दोघांच्या साखरपुड्याच्या अंगठ्यासुद्धा इथे घेऊन येईल आणि माझा सार्थक बरोबर साखरपुडा होईल ना, ते सुद्धा ती डोळ्याने बघेल. तर इकडे रेश्माने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. तर इथे आता सार्थक आणि आनंदी दोघंजण गाडीतून आलेले असतात. तेव्हा आनंदी म्हणत असते, सर इथे खरंच कुठला कार्यक्रम आहे मला सांगाला, आणि हे काय मागवले रेश्मा मॅडमने, मला माहितीसुद्धा नाही आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, ते तुम्हाला कळेलच. तेव्हा आनंदी म्हणते, सर मला खूप जास्त भीती वाटते आतमध्ये जायला. मी गेल्यानंतर त्या लोकांना काय वाटेल काय माहिती, आणि काय एवढं चालू आहे, कसली तयारी झालेली आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आहे ना तुम्हाला सगळं काही कळेल. तुम्ही थोडं आतमध्ये जा, माझं एक काम आहे ते करतो आणि मी लगेच येतो. तर इकडे आनंदी आता घरामध्ये येत असते, पण ती उंबऱ्यातच उभी राहिलेली असते आणि ती मनामध्ये म्हणते की एवढी सगळी सजावट तयारी का केली? तेवढ्यातच रेश्माही त्याने म्हणते, आनंदी तू आलीस का? आणि पार्सल घेऊन आलीस ना? तेव्हा इथे आनंदी म्हणते, हो मी घेऊन आले. तर तिच्या हातामध्ये साखरपुड्याच्या अंगठ्या असतात. तेवढ्यातच तिथे शकू येते आणि म्हणत असते की आनंदीताई आलीस का तू? तर इकडे चिरंजीव सार्थक राज्याध्यक्ष आणि चिसवकर रेश्मा शिनॉय असं इथे आता साखरपुडा सोहळ्याचं बॅनर तयार केलेलं असतं. तेव्हा वृंदा म्हणते, वाचलीस का याच्यावरची नावं? चिरंजीव सार्थक राज्याध्यक्ष आणि चिसवकर रेश्मा शिनॉय या दोघांचा साखरपुडा सोहळा आहे आज, आणि त्यासाठी इथे सगळेजण जमलेले आहेत, कळलं तुला? तेव्हा इकडे आता आनंदीला हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसतो, कारण तिला माहितीच नसतं की असं काहीतरी घडेल. तर इथे आता आदर्श वाट बघत असतो सार्थकची. तो म्हणत असतो, सार्थक यार लवकर ये, नाहीतर दोघे आता पकडले जाऊ. तेवढ्यातच आता सार्थकने शिडी लावलेली असते मागून. तो धावत पडत शिडीवरून चढत असतो आणि तो आता भाई भाई अशी हाक मारतो. तेव्हा आदर्श जातो, खिडकी उघडतो आणि आता इथे सार्थकला आतमध्ये घेतो आणि म्हणतो, अरे तू खिडकीतून कशाला आलास? दारामधून यायचं ना? तेव्हा सार्थक म्हणतो, दादा काय बोलतोयस तू? म्हणजे मी काय दारातून सगळ्यांसमोर आतमध्ये यायचं होतं का? बघितलं असतं ना मला. तेव्हा आदर्श म्हणतो, माहिती आहे का मगाशी काय झालं होतं? अरे मगाशी मला बोलवण्यासाठी रेश्मा, काकू आणि आई आली होती, पण बरं झालं मी अंगावरती पांघरून घेऊन झोपलो होतो. तेव्हा इथे सार्थकसुद्धा हसायला लागतो आणि म्हणतो, बरं झालं, नाहीतर आपण दोघेही पकडले गेलो असतो. तेवढ्यातच दरवाजा पुन्हा नॉक होतो. तेव्हा सार्थक म्हणतो, दादा जा तू लप जा. तर इकडे दरवाजा उघडल्यानंतर केदार आणि इथे शलाका आता दोघंजण सार्थकला बोलवायला आलेले असतात. तेव्हा शलाका म्हणत असते, सार्थक अरे काय तू अजून तयारसुद्धा झालेला नाही आहेस?
तेव्हा इथे सार्थक म्हणतो, तुम्ही दोघं जण बाहेर जा, मी 5 मिनिटात तयार होऊन येतो, लवकर बाहेर जा. तेव्हा आदर्श म्हणतो, अरे काय झाले तुझं सार्थक, तुला खरोखर रेश्माबरोबर साखरपुडा करायचा आहे का? तुला आनंदीबरोबर संसार करायचा नाही आहे का, सांग ना. मग सार्थक म्हणतो, भाई तू बघ फक्त आता मी काय करतोय ते. तर इकडे अण्णा आता आनंदीला फोन करतात आणि विचारतात, की आनंदी तिथे कुठला कार्यक्रम आहे, काही सांगशील का, काय चाललंय तिथे? तेव्हा आनंदी म्हणते, की अण्णा मी तुम्हाला नंतर सगळं काही सांगू का? तेव्हा मालती विचारत असते, अहो विचारा ना कुठला कार्यक्रम आहे. तेव्हा अण्णा म्हणतात, मालती तू जरा शांत बस, मी विचारतोय ना. तेव्हा आनंदी म्हणते, अण्णा मी घरी आल्यानंतर तुम्हाला सगळं काही सांगते, आणि लगेच ती फोन कट करते. तर इकडे आता सार्थक खाली आलेला असतो आणि सार्थक आनंदीकडे बघत असतो. त्याला माहिती असतं की आनंदीला मनामध्ये खूप जास्त वाईट वाटलेलं असेल. तर इकडे वृंदा म्हणत असते, चला तर आता आपल्या सार्थक आणि रेश्माचा दोघांचा साखरपुडा होणार आहे, त्यासाठी आपण इथे सगळेजण जमले आहोत. तेव्हा इकडे वृंदा म्हणत असते, आणि जी मुलगी या घरामध्ये सून म्हणून येणार आहे ना, ती सुधाच्या खूपच आवडीची आहे. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवत असतात. तर इकडे हे सगळं काही भांगरे आणि शकूला पटलेलं नसतं. शकू म्हणते, काय चाललंय, आणि इथे सार्थक सर सुद्धा कसं काय रेश्मा मॅडम बरोबर साखरपुडा करू शकतात, आणि रेश्मा मॅडम तरी कशा तयार झाल्या, मला तरी काहीही पटत नाही आहे. तेव्हा भांगरे म्हणतात, हो ना, मला तर पटतच नाही आहे, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सार्थक सर काहीही चुकीचं करणार नाही, हे मात्र खरं. तेव्हा सुधा म्हणत असते, की सार्थक आता ही अंगठी घे आणि रेश्माला घाल बरं. तेव्हा इथे सार्थक म्हणतो, हे कसं काय शक्य आहे, मी कसं काय रेश्माच्या बोटामध्ये अंगठी घालू. तेव्हा इथे सुधा म्हणते, का रे, आज तुमच्या दोघांचा साखरपुडा आहे, मग अंगठी नको का घालायला. तेव्हा सार्थक म्हणतो, पण रेश्माबरोबर मी साखरपुडा कसं काय करू, माझं आनंदीबरोबर लग्न झालंय ना, एकदा लग्न झाल्यानंतर मी रेश्माला कशी काय अंगठी घालू. तेव्हा सुधा म्हणते, अरे कुणी बघितलंय ते तुमचं लग्न, कोण कोण होतं तिथे सांग बरं, ते लग्न बघण्यासाठी किती लोक जमले होते. तेव्हा सार्थक म्हणतो, माणसांशी काय करायचं आहे, आम्ही दोघं जण तर तिथे होतो, तू होतीस, काकू होती, ती सुद्धा मला माझ्या आईसारखीच आहे की नाही, आणि आमच्या दोघांचं रीतिरिवाजाप्रमाणेच लग्न झालंय. हां, आता तुमचं जसं लग्न झालं होतं तुझं आणि बाबांचं आई, तेव्हा जसं सगळी काही तयारी झाली होती, सगळे गुरुजी वगैरे तिथे आले होते, तसं आमचं झालं नाही. पण आमच्या वेळीसुद्धा तुम्ही होतात की दोघीजणी आशीर्वाद देण्यासाठी, आणि आता अग्नी जरी नव्हती तरीसुद्धा दिवा होता, दिव्यासमोर आम्ही फेरे घेतले होते ना, त्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे ना जेवढं अग्नीला आहे. आणि तसंही रेश्मा, मी तुझ्याबरोबर साखरपुडा केलेला तुला चालणार आहे का? कारण इथे आईनेच मला काही गोष्टी समजावून सांगितल्या होत्या, आणि आई जे काही बोलली होती ना, ते मला तोडायचं नाही आहे. आई म्हणाली होती की एका डिवोर्सी माणसाचं लग्न फक्त एका डिवोर्सीबरोबरच होऊ शकतं, हो की नाही. तेव्हा इथे सार्थक म्हणत असतो, मग आता मी डिवोर्सी आहे, कारण तुझ्या सांगण्यावरून मी आनंदीला तिच्या घरी नेऊन सोडलं होतं, कारण तुला प्रॉब्लेम होत होता म्हणून. पण आता तू जर माझं रेश्माबरोबर लग्न करायचं बघतेस, तर ते मला कसं काय चालेल. मग एका डिवोर्सी माणसाचं लग्न डिवोर्सीबरोबरच व्हायला हवंय ना. तेव्हा इथे सुद्धा म्हणत असते, हे सगळं काय बोलतोयस तू, तू कुठला डिवोर्सी आहेस रे. तेव्हा वृंदा म्हणते, हे सगळं तू मुद्दामून बोलतोयस का सार्थक, असं काही नाही आहे. तेव्हा सार्थक म्हणतो, असं कसं आई, तूच म्हणाली होतीस ना की एका डिवोर्सी माणसाचं लग्न डिवोर्सीबरोबर व्हायला हवं आहे, तर मग रेश्माचं हे पहिलं लग्न आहे, आणि आनंदी डिवोर्सी आहे, मग माझं लग्न हे फक्त आनंदीबरोबरच होईल, तीच माझ्यासाठी अगदी योग्य लाईफ पार्टनर आहे, बरोबर की नाही आनंदी. त्याच्यामुळे रेश्माचं हे पहिलं लग्न आहे, मग तिला का बिचारीला एका डिवोर्सीबरोबर तू साखरपुडा करायला सांगतेस. आणि तसंही माझं लग्न आनंदीबरोबर एकदा झालेलं आहे, आणि तीच माझी बायको आहे. तर इकडे आता सार्थकने सडेतोड उत्तर दिलेलं असतं. तो म्हणतो की मी हा साखरपुडा करणार नाही आहे, कारण मी सुद्धा मग एक डिवोर्सी होईन, आणि एका डिवोर्सीचं लग्न फक्त डिवोर्सीबरोबर होऊ शकतं, आणि ती म्हणजे आनंदी आहे. हे सांगितल्यानंतर आनंदीला तर खूपच जास्त आनंद होतो, आणि सगळ्यांच्या मनातले गैरसमजसुद्धा दूर होतात. तर आता पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सार्थक रेश्माला समजावत असतो. तो म्हणतो, रेश्मा प्लीज मला समजून घे. तेव्हा रेश्मा म्हणते, आता मला कुणाचं काही ऐकायचं नाही आहे, मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे, आणि ती सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इकडे सुद्धा म्हणत असते, की मला असं वाटलं होतं रेश्मा लक्ष्मीच्या पावलाने माझ्या घरामध्ये येईल, आणि ती दलिंद्री आनंदी माझ्या घरातून कायमची निघून जाईल, पण असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा रेश्मा तिथे येते आणि म्हणते, या घरामध्ये माझा खूप वेळा अपमान झाला आहे, पण ह्या वेळेला माझा जो अपमान झाला आहे ना, तो मी कधीही विसरणार नाही आहे, असं ती आता सुधाला म्हणते. तेव्हा इकडे सुधाला सुद्धा आता खूप जास्त तिच्या बोलण्याचं टेन्शन येतं.